हॅलो, नमस्कार सगळ्यांचं. सगळ्यांचं खूप खूप हृदयापासून मी स्वागत करते. सगळ्यांना प्रणाम करते. आत्मवंदन सगळ्यांना. कालची संक्रांत सगळ्यांची छान गेली असेल अशी मी अपेक्षा करते. आणि संक्रांतीचा दिवस आपण म्हणतो ना की गोडवा आणण्यासाठी एकमेकांच्या नात्यामध्ये आपण वापरतो. बऱ्याच जणांच्या घरी काहीतरी कुठल्या तरी गोष्टींवरून दुरावा आलेला असतो. पण ह्या दिवशी खास करून लोक प्रयत्न करतात की जे काही असं रिलेशन आहे आपलं ते सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा चांगलं होईल ह्या दृष्टीने असे घरोघरी असे प्रयत्न सुरू असतात. माझ्या बघण्यात असे अनुभव मी पण घेतलेले आहेत. तर सोबतच तुम्ही सगळ्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल असं मी अपेक्षा करते की ज्यामध्ये आपल्याला ऑरा बद्दल माहिती दिली गेली आहे. तो तो व्हिडिओ प्लीज सगळ्यांनी आवर्जून बघा ज्यांनी नसेल बघितला. कारण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळतं की ऑरा आभा आपलं आभा मंडळ आपण जेव्हा जेव्हा कुठेही बाहेर पडतो तसं जसं आपलं शरीर बाहेर घेऊन आपण एक पंचतत्वांचं शरीर आहे. त्याला जसे वेगवेगळे कुठे लागलं कुठे पळतोय आपण किंवा कुठे चालता चालताच एखादा टेबलाचा पायाला काही लागलं किंवा अडखळलो आपण म्हणतो की ठेच लागली. तर ह्या पद्धतीने आपलं जसं शरीराला होतं की चालताना कुठेही असे छोटे छोटे अपघात होतात आपल्या बरोबर. त्या पद्धतीने हा आपला ऑरा असतो जे आपल्या शरीरापासून साधारण 5 ते 6 फुटापर्यंत हे म्हणतात आवरण असतं ऊर्जेचं. आणि जसं आपण ह्याच्या आधीही बोललो की प्रत्येक गोष्टीला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक असं एक त्याच्या भोवती आवरण आहे. त्याला आपण ऊर्जा मंडळ म्हणतो किंवा आभा म्हणतो. ऑरा म्हणतात इंग्लिशमध्ये. तर आपण ह्याच्यावर अनेक वेळा बोललेलो आहे. पण खास करून तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल कुठला नसेल लक्षात तर मी पुन्हा एकदा टाकते. तर तो व्हिडिओ जरूर बघा युट्यूबवर. तो माझ्या समोर अगदी परफेक्ट टाइमला असे व्हिडिओ येतात. आपण आधीच्या सत्रामध्ये जे मी टॅग केलेलं आहे, त्या सत्रामध्ये आपण ह्याबद्दल बोललो होतो, की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपण बाहेर शोधायला जातो. जर समजा आपण म्हणतो ना, की छोट्या-छोट्या गोष्टीत सुद्धा आपण दुसऱ्याची मतं घ्यायला लागतो. दुसऱ्यांनी छान म्हणले, की मला छान वाटतं. दुसऱ्यांनी जर माझं कौतुक केलं नाही, तर माझा मूड जातो निघून. म्हणजे आपण अपेक्षा करतो काही ठराविक लोकांनी जी आपली जवळची असतात ते ठीक आहे. पण त्या गोष्टीवरून नाराज होऊन, त्या गोष्टीवरून अं, आपले व्हायब्रेशन्स खाली जातात त्या गोष्टीमुळं. जर असं होत असेल सतत, तर मग मात्र विचार करायला पाहिजे. कारण आपण जेव्हा कौतुकाने किंवा प्रेमापोटी जेव्हा आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो, ती गोष्ट वेगळी. पण जर हे सतत होत असेल, वारंवार होत असेल आणि माझ्या मनासारखी जर मला गोष्टी मिळाल्या नाहीत किंवा दुसऱ्याकडून ते प्रॉपर रिस्पॉन्स मिळाला नाही, रिएक्शन मिळाली नाही, तर मात्र मी नाराज होऊन माझं मन निराश करून बसते. सगळं चांगलं असताना पण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ही नाराजी वाढायला लागते आणि मग तो आपला स्वभाव बनतो. आणि मग आपल्याला असं वाटतं काही दिवसात असं लक्षात येतं, की प्रत्येकच लहान-सहान गोष्टींवर आता माझी नाराजी वाढायला लागली. तर ह्याचा आपण विचार करणं ह्याला म्हणतात आत्मपरीक्षण, की असं माझ्याबाबत होतंय का? की छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाराजी येतेय का? अपसेट होतंय का मन माझं? हा विचार करायचा. आणि ह्याच्यासाठी जे कालचा व्हिडिओमध्ये जे मी म्हणजे माझ्याकडून जे संदेश दिले गेले होते, की आपण बाहेर शोधायला जातो सगळ्या गोष्टी. पण हे न करता प्रत्येक गोष्टीचं उत्तर सुद्धा लगेचच दुसऱ्याला न विचारता म्हणजे हे असा माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. तर आपण जर साधक आहोत, आपण जर ध्यानी लोकं आहोत, तर जरूर आत जाऊन ह्या गोष्टीचा आपण आता विचार करायला करणं गरजेचं आहे. सगळ्या स्वप्न असं पडलं, हे असं झालं, आयुष्यात ह्या गोष्टी सुरू आहेत. तर सतत बाहेरच्याची मदत घेण्यापेक्षा आपण ध्यान करून, रेकी करून आपल्या आयुष्यातली ऊर्जा चेंज करू शकतो, बदलू शकतो. आणि बरोबर 2 दिवसांमध्ये तो व्हिडिओ माझ्या समोर आला. मी तो ग्रुपवर शेअर केला. जरूर ऐका. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या आभा, ऑरा बद्दल खूप गोष्टी सांगितल्यात. की कसं ही आभा जी असते आपल्या शरीराभोवती ती तुटलेली असते. छोट्या अशा पार्ट्समध्ये. आणि मी स्वतः पण आभा बघितलेली, ऑरा बघितलेली. मार्केटमध्ये मशीन्स येतात. जसं त्या मॅडमनी पण सांगितलंय. त्या मशीनद्वारे जेव्हा मॅडम त्यांचा अनुभव सांगत होत्या, की तेव्हा जेव्हा त्या एनर्जी द्यायच्या कुणाला तरी बरं करण्यासाठी, ती जी एनर्जी हातातून बाहेर पडायची, ती एनर्जी त्या मशीनमधून बघितल्यानंतर समोरचा माणूस दिसायचाच नाही.
फक्त पांढरा प्रकाश दिसायचा, फक्त प्रकाश दिसायचा त्या मशीनमध्ये. आणि ज्याबाबत त्या बोलल्यात, की जी एनर्जी त्यांना कसं ते सुरू झालं त्यांच्या आयुष्यामध्ये, ते त्यांनी सांगितलंय. लहान वयातच त्यांना ती शक्ती होती त्यांच्या हातामध्ये, हिलिंग पॉवर म्हणतो आपण ज्याला. आणि त्यांनी सांगितलं की कसं ती शक्ती हळूहळू वाढत गेली आणि मग त्या प्रत्येकाला हात ठेवून त्या बरं करायला लागल्या, असं त्यांची शक्ती वाढत गेली. तर ही दुसरी तिसरी काही नसून रेकी शक्ती, जी आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. या वाक्याबद्दल पण त्या बोलल्यात, की मी काही स्पेशल नाहीये, की हे मलाच दिलं गेलं, मलाच ही शक्ती मिळाली, असं नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये ही शक्ती, ज्याला आपण रेकी शक्ती म्हणतो. आणि ही रेकी शक्ती जे त्यांनी सांगितले, की लांबूनही तुम्ही कुणालाही देऊ शकता, लांब बसलेल्या व्यक्तीला सुद्धा. आता जसं एक साधं उदाहरण, आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट जर आपण वापरायला लागलो, जितकी ती वापरात राहील तितकी ती चांगली राहते, है ना? जसं आपण रक्तदान केलं, शरीरातलं आपलं रक्त बाहेर गेलं, की आपल्याला पुन्हा चांगलं शुद्ध अजून रक्त शरीराच्या ज्या हे आहे, जे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तयार होतं. अगदी तसं आपण रेकी घ्यायला सुरुवात केली, जितकी आपण रेकीची प्रॅक्टिस सुरू करतो आपल्या आयुष्यात, जितका आपण त्या ऊर्जेचा वापर करू, तिला बोलवू, ते फील करायला लागू, तुम्हाला जाणवेल तुमची स्वतःची जी एनर्जी पॉवर आहे, जी एनर्जी आहे, जी शक्ती आहे, ती वाढतीये. आणि सोबतच तुम्ही जर दुसऱ्यालाही रेकी देत असाल, तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल त्याला तुम्ही रेकी द्यायला सुरुवात केली समजा, तसं मी सांगितलंय की पहिली लेवल झाल्यावर दुसऱ्या लेवल पासून तुम्ही, पण माझं हे मत आहे की तुम्ही त्याची पण वाट बघू नका. अ, म्हणजे मी हे ज्या दिवशी मला रेकीची दीक्षा मिळाली, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी दुसऱ्यांनाही रेकी द्यायला लागले. तर मी इतकी पण वाट नाही बघितली, की मी 3 महिने रेकी घेईन, मी स्वतः एवढे दिवस करेन. तर हे सगळं आपल्या मान्यावर आहे, आपल्या विश्वासावर आहे. कारण आपल्याला असे बघायला गेले तर काही नियम अटी लावून घेण्याची स्वतःला गरज नाहीये. आपल्या हातात ती शक्ती, ती आपण पाहिजे त्याला देऊ. दुसऱ्या दिवशी देऊ. ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं, की माझ्या हातामध्ये रेकी शक्तीचा प्रवाह मला, म्हणजे मी रेकी घेते, मला छान वाटतं. इमिजिएटली तुम्ही रेकी द्यायला सुरुवात करू शकता. ह्या मताची मी आहे. दुसऱ्या रेकी हीलर्स किंवा मास्टर्सचं कदाचित वेगळं मत असेल. पण मला असं वाटतं ही शक्ती आपल्या आत आहे. आणि ह्याला परमात्म्याने काही नियम लावले नाहीत. तर आपण का त्या गोष्टींसाठी थांबून राहायचं? आणि जेव्हा-जेव्हा आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना रेकी द्यायला सुरुवात करतो. रेकी देतो म्हणजे काय देतो? फक्त आपण घरात कुणाला तरी देतोय, त्या क्षणी आपण त्यांच्या बॉडीवर जेव्हा हात ठेवतो असे, तेव्हा डोळे मिटायचे. आपल्या श्वासांवर जायचं, श्वास फील करायचे आणि असं इमॅजिन करायचं. एकतर रेकी शक्तीला कॉल केलं, भगवंताला म्हणायचं, परमात्म्याला म्हणायचं, रेकी शक्तीला म्हणायचं, की तू माझ्या हातात ये आणि ह्या व्यक्तीला बरं कर. मी काही करते हा भाव मनातनं काढायचा. आणि ती शक्ती आपल्या मार्गातून अशी, अशी, अशी वाहत, वाहत, वाहत माझ्या हाताद्वारे त्या व्यक्तीपर्यंत जातीये. त्या व्यक्तीला मिळतीये. हे फक्त आपण इमॅजिन, असंच कल्पना करायचं. जेव्हा आपला भाव हा ठेवायचा, की परमशक्ती माझ्या मार्गातून त्या व्यक्तीला बरं करते. हा भाव ज्याचा जास्त तीव्र, तो माणूस समोरचा तितक्या लवकर बरा झालेला तुम्हाला जाणवेल. असं आणि ते होतच. म्हणजे मी जरी आता असं सांगत असले तुम्हाला, की तुम्ही फील करा, असं मनात आणा. पण जेव्हा तुम्ही खरोखर करायला लागाल, सुरुवात कराल, तोच भाव येतो, की परमात्माच करतोय. मी काही नाही करत आहे. हा भाव येतो रेकी साधकांच्या मध्ये. पण समजा कधी-कधी असं वाटलं, की माझ्या थ्रू हे जातंय, तर त्यावेळी हरकत नाहीये. त्यावेळी पुन्हा डोक्यात आणायचे, की हे परम चैतन्य, ती परम शक्ती माझ्यातून त्या व्यक्तीला बरं करते. आणि प्रार्थना आपण तितकीच हृदयातनं तीव्र करायची. जसं की समोर असलेली व्यक्ती म्हणजे मला मिळालेली संधी आहे कुणाला तरी माझ्या माध्यमातून मदत करायची. प्रार्थना पण तितकीच हृदयातनं, की हे परमात्मा, तुझ्या तुझी जी दिव्य अशी रेकी शक्ती आहे, ती माझ्या हातात वाहू दे. आणि त्या मार्गे ही जी तुझं समोरचं लेकरू आहे, मी तर अशी म्हणते, की हे जे तुझं बाळ आहे समोर जे आहे, जशी मी आहे तशी ते बाळ आहे. ते तसं लेकरू आहे तुझं. तू त्याला बरं कर. हा म्हणजे आपण म्हणतो ना बाळ आपलं किंवा आपलं लेकरू, हे जेव्हा भाव येतो ना, तेव्हा ती एकदम तीव्र प्रेम यायला लागतं. जितकं ते तीव्र प्रेम येतं त्याचं, अगदी म्हणजे मनातून, हृदयातून तुम्हाला जाणवेल, हातात एनर्जी फील होते आणि त्या माणसाला लगेच बरं वाटायला लागलं. तर ह्या पद्धतीचं आपण असे भाव आणून समोरच्याला एक रेकीची, आणि सोबतच आपल्या कुलदेवतेला बोलवायचं. एक मिनिट बोल. हा हा काकू, बोला बोला, नमस्ते. आत्मवंदन, सर्व आत्म्यांना आत्मवंदन. मी नाही का एक 5-6 महिन्याखाली आपल्या अपार्टमेंट मध्येच इथे एक खारुताई पडली होती झाडावरून. हा, फार जोरात आपटली. दिवसभर ती बेशुद्ध झाल्यासारखी झाली.
आणि माझी नात त्या खारुताईला घेऊन आली घरी, आजी रेकी दे करून. बर. हा. थोडं दूध पाजलं आणि पाणी दिलं आणि बराच वेळ तिला रेकी दिली. रेकी दिल्यानंतर तिने छान डोळे उघडले आणि एक दोन चक्रा मारल्या तिनं. असे गोल गोल फिरली तिनं आपल्या घरातच फिरली आणि नंतर परत तिला थोड्या वेळाने दूध पाजलं, थोडं पाणी पिलं आणि मग थोड्या वेळ राहिली आणि नंतर वारली मग तिनं. मला त्यावेळेस फार अवघड वाटलं. थोडा वेळ बरं वाटलं. पण नाही, खूप खूप छान. पण ती तितकं का असं ना एनर्जी तिला फील झाली तेवढी तुमची. चांगलं बराच वेळ राहिली तिनं, हा. छान राहिली तिनं आणि चांगली फिरली तिनं, चांगलं फिरली, गोल चक्कर मारली चांगली. मला वाटलं चला आता छान झाली गड्या हा. म्हणलं. तर तेवढं मला वाटलं. हा. खूप छान. आणि ही जसं काकूनी सांगितलं ना, रेकी ही प्राण्यांवर खूप लवकर काम करते. तुम्ही माणसांना तर हा. आपण देतोच, पण प्राण्यांना ना ती एनर्जी लवकर फील होते. कारण प्राणी जे असतात त्यांचा सिक्स सेन्स ऑलरेडी जागृत असतो, आपण म्हणतो. तर कुठलाही प्राणी पक्षी असू दे. काय म्हणताय काकू? आवाज येत नाहीये. छोटं पिल्लू होतं म्हणलं ते. हा. 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 कदाचित पिल्लू होतं त्याची ते. हा. जखम इतकी जास्त असेल की आपल्या दिलेल्या रेकीने ते थोडंसं उठलं, एनर्जी जाणवली. पण त्याची जी जखम आहे किंवा जे ते लागलं होतं ना ते मुक्का मार जास्त लागला होता त्याला. हा, त्यामुळं. थँक्यू, थँक्यू काकू. आमच्या आमच्या बिल्डिंगमध्ये पण एक मांजर होती. ती सारखी अशी काहीतरी पोटात काहीतरी खाल्लं होतं, माहित नाही काय खाल्लं होतं, आणि सारखी अशी विचित्र आवाज काढून, आणि ती नेहमी माझ्याजवळ येऊन बसते. अशी बसली होती, मी गार्डन मध्ये होते तेव्हा. तर मी बघितलं की तिला काहीतरी होतंय, म्हणून मी फक्त तिला एक चोकुरी दिला आणि म्हणलं की प्युरिफाय, स्वच्छ कर, स्वच्छ कर, असं म्हणून मी संदेश दिला रेकी शक्तीला. आणि नुसते हात असे असे धरले. असं मी विचार करायला लागले की माझ्या हातून ती शक्ती वाहती वाहती, पांढरा रंग किंवा एनर्जी, आणि माझ्या हातातून तिच्याकडे जाते. 1च मिनिट झाला असेल, मी नुसतं असं देत होते तिला. 1च मिनिट झालं असेल, तिने जे होतं ते बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर मग ती शांत झाली. म्हणजे मी इतके वेळा हा अनुभव घेतला रेकी शक्तीचा, की प्राण्यांना तुम्ही जेव्हा देता, चोकुरे सिम्बॉल द्या, संतुलनाचे द्या, इमिजिएटली त्यांना फरक पडतो. आपल्या घरात कुत्रं असेल, मांजर असेल, ह्या प्राण्यांवर ह्या रेकी शक्तीचा खूप परिणाम होतो. सोबतच झाडांवर. झाडं पण वाळून चालली आहेत, मरून चालली आहेत, आपल्याला वाटलं लगेच त्याला रेकी देऊ. तुम्ही त्यांना एक 2 ते 3 दिवसांमध्ये बघू शकता त्याच्यामध्ये वाढ होतीये, त्याला छोटे छोटे पानं फुटतात. हे पण फरक अनुभवायला मिळालेत मला. तर रेकी शक्ती, जसं त्या मॅडमनी सांगितलं, की ही जितकी देऊ तितकं ते वाढेल. जितकं तुम्ही त्याचा वापर कराल ती वाढेल. घरामध्ये कुठे रेकी देऊ शकतो आपण? असं तुम्हाला वाटते की एखादी वस्तू सतत सतत बंद पडते घरामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स त्या वस्तूंना, जसं मी हे आधी पण सांगितलंय. असं आपलं म्हणजे डोकं लावून आपण कुठे कुठे देऊ शकतो बाबा. कारण हे निर्जीव आहे, सजीव आहे, फरक नाही पडत. ह्या प्रत्येकाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. आणि हे समजून घ्यायचं सायन्सच्या दृष्टीने, की आपल्याला सुद्धा आहे. आपलं हे जे फील्ड आहे ते अनेक ठिकाणी फाटलेलं असू शकतं. जसं एखादं कपडा असा फाटतो ना, इकडे तिकडे उसवतो, त्याप्रमाणे हे आपलं आभा जे असते ना, ती असे त्याला काय म्हणतो, छिद्र असू शकतात. त्याच्यामध्ये जागा असते, ती अशी पूर्ण नसते. हे मी पण बघितलेलं आहे. मग तिथं जागा मिळते. सॉरी. तर तिथून काय होतं, हे वेगवेगळे प्रभाव त्याच्या आतमध्ये येतात, जे महाअवतार बाबाजींनी त्याला नाव दिलंय, न बोलावलेले प्रभाव. आणि त्या मॅडमनी सांगितलं, विचार, असे विचार कमी ऊर्जेचे, लो व्हायब्रेशनचे विचार. मी आता बसल्या बसल्या कुठल्या तरी व्यक्तीचा द्वेष करते, ही व्यक्ती अशीच आहे, तशीच आहे, हिचं का चांगलं होतंय, हिचं कसं सगळं चांगलं होतंय, हा माझ्या मनात आलेला एक विचार आहे. हा पण विचार माझा नाहीये. हा विचार असाच कुठून तरी आलाय, माझ्या आभामध्ये घुसलाय, आणि तो माझ्या डोक्यात आलाय. आणि तो जो द्वेष आहे, ही ऊर्जा माझी खाली गेली आता. मी द्वेष करते, माझी इमोशन्स, माझी भावना आता, माझ्या मनातला भाव आता द्वेषाचा आलाय, म्हणजे लो ऊर्जेला आलाय, जेलसी. आता काय होईल, त्याला अनुसरून सगळे विचार येतील आणि ते वाढत 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 जाईल. आणि मग आपण इतके डिप्रेस होणार दुसऱ्याचा विचार करून 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 करून. अशा वेळी महाअवतार बाबाजींनी सांगितलंय की ऑरा स्वच्छ करा. हे तुमचे विचार नाहीयेत, हे तुमच्या ऑरामध्ये आलेले विचार आहेत. आणि मग ते विचार आपल्यावर इतके अटॅक करतात, इतके अटॅक करतात, की आपल्याला त्या माणसाबद्दल आठवून आठवून आपल्यात काही चांगलं आहे का नाही हेच आपण विसरतो. माझ्यात काहीच चांगलं नाहीये असं आपल्याला फील व्हायला लागते, की माझ्या आयुष्यात ना
प्रेम आहे ना, पैसा आहे ना, मी छान दिसते ना, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात अजून वाढायला लागतात आणि मग ते इतकं दुःख येतं साचून की असं वाटतं आपलं आयुष्यच काय आहे, असं हे इतक्या लेवलला हे विचार जातात. म्हणजे कुठून ग्राफ होता आपल्याला, कुठे खाली गेला. मग ह्यासाठी आपला ऑरा स्वच्छ करणं बाबाजींच्या ह्याच्याप्रमाणे जे सांगितलं उपायांनी तो करू शकतो. सोबत रॉक सॉल्ट जे मॅडमनी पण सांगितले, जितकं आपण त्या पाण्याने अंग धुवू स्वच्छ आपलं, किंवा पाण्यामध्ये ते मीठ घालून पाय बुडवून बसू आपण थोडा वेळ, त्याच्याने पण आपला ऑरा क्लीन व्हायला मदत होते. सोबतच धूप किंवा उदबत्ती आपण ओवाळू शकतो आपल्या. तर हे सगळे त्याच्यासाठी वेगवेगळे ऑराचे तुम्हाला अनेक उपाय सापडतील युट्यूबवर. पण सगळ्यात सोपा उपाय जो बाबाजींचा आहे की तुम्ही इंटेन्शन द्या. ती वाक्य बोला, इंटेन्शन द्या. त्याच्याने तुमचा ऑरा इझिली दिवसभरामध्ये तुम्ही कुठेही असा मीठ तुम्हाला सापड नसेल, म्हणजे अशा गोष्टींच्या वेळी फक्त इंटेन्शननी आपला ऑरा आपण क्लीन करू शकतो. तर ही एक मला त्या ऑराबद्दल मला मी का सांगते सारखं सारखं, कारण आपली संगत, आपण दुसऱ्यांबरोबर असताना सुद्धा आपल्या संगतीवरून आपला ऑरा खराब होतो. काही असं ऐकण्यात आलं, कुणाचं काही असेल, आपण बोललो कुणाबद्दल असं. दुसरं म्हणजे आपण एकटे असलो तरी खूप विचार करतो आपण, आणि खूप निगेटिव्ह विचार पहिले येतात मनामध्ये. म्हणजे कुणाच्या संगतीची सोबतीची गरज नाही, स्वतःचाच संघ आपला इतका वाईट असतो आपला, की वाईट वाईट विचार येतात. कसं होईल, काय होईल, ही काळजी, हे सगळे आपल्या गोष्टी आपल्या बरोबर असतात. म्हणून दिवसभरातून असं तुम्हाला वाटलं की मला आता थोडं डाऊन वाटतंय, त्यावेळेस तुम्ही ऑरा क्लीन करा, काहीतरी वाचा, चांगलं काहीतरी, अशा गोष्टी आपण करू शकतो की ज्यातनं मला काहीतरी प्रेरणा मिळेल, मला थोडं पॉझिटिव्ह वाटेल. ह्या हे जितकं आपण करू, आणि मदत मागायची, जसं मी नेहमी सांगते, एंजल्सला मदत मागा, देवाला मदत मागा आपल्या, ते आपल्याला काहीतरी मार्ग सुचवतात त्यावेळी बरोबर. गायत्री ताईंनी लिहिलं, एकदा रात्री कुत्रं रडत होतं तेव्हा मी त्याला प्रेम आणि प्रकाश पाठवला, दुसऱ्या मिनिटाला ते रडायचं बंद झालंय. प्रेम आणि प्रकाश तर हे तर सगळ्यात सोपं आणि इफेक्टिव्ह आहे. की तुमच्याकडे जी फ्रिक्वेन्सी आहे, सगळ्यात उच्च फ्रिक्वेन्सी कुठली सांगा? सगळ्यात उच्च फ्रिक्वेन्सी आहे प्रेमाची. त्याच्यापेक्षा काहीच फ्रिक्वेन्सी मोठी नाही, कुठलीच एनर्जी मोठी नाही प्रेमापेक्षा. आणि जेव्हा ते प्रेम जर निस्वार्थी असेल, जसं आता गायत्री त्यांनी त्या कुत्र्याला दिलं, त्या कुत्र्याकडनं काही अपेक्षा नाही केली की ते येऊन माझ्या घरी येऊन मला काहीतरी प्रेम देईल. हे जे निस्वार्थी प्रेम आहे, अनकंडिशनल प्रेम आहे, त्या ठिकाणी भगवंत असतो, त्या ठिकाणी परमात्मा प्रकट होतो. आणि अशा अनेक टेस्ट आपल्या आयुष्यात होतात. ही टेस्ट असते, ही संधी असते. कोण त्याचा फायदा उचलेल तो जास्त पुण्यवान. जो पुण्यवान, तो नाही की समोर आता माझ्याकडे आहे म्हणून मी देतोय, पण पुण्यवान तो माणूस की रस्त्याने जाताना त्याला अशी संधी उपलब्ध झाली आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला. आपल्या आयुष्यात अशा अनेक संधी येतात, की जेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या भोवती दिसतात, आपण त्याला पैशाने नाही करू शकत, अन्नाने नाही करू शकत, सेवेने नाही करू शकत, मग आपण काय करायचं? फ्रिक्वेन्सी पाठवायची त्याला, त्याला प्रेम आणि प्रकाश पाठवायचं. त्याला अन्न देणारं कदाचित दुसरा कोणीतरी मिळेल, पण जेव्हा त्याला गरज आहे, असं कुणीही बघितलं आपण, एखादं झाड मरताना बघितलं वाळलेलं आहे, असं रस्त्याने जाताना कितीतरी झाड आहेत, कोण बघतं त्यांना? पडलेले असतात ते. पण ते झाड हे सुद्धा एक जीव आहे. एवढ्या खोलवर जाऊन विचार करणारी माणसं कमी असतात. मग आपण काय करू? मला पाणी तर घालणं शक्य नाही, मग मी काय म्हणेन, मी तुला प्रेम पाठवते, प्रकाश पाठवते. ही नुसतं म्हणण्याने देखील की मी ह्या झाडाला प्रेम प्रकाश, महाअवतार बाबाजींना आठवायचं, ते सांगतायत म्हणजे काहीतरी आहे. माझ्या डोळ्याला दिसत नाहीये पण ऑरा आहे, माझ्या डोळ्याला दिसत नाहीये श्वास आहे, आणि तसंच माझ्या डोळ्याला दिसत नाही तर प्रेमाची पण फ्रिक्वेन्सी आहे. हे जितकं आपण करू, मी सांगते, आपण सगळ्यात उच्च ऊर्जेला जाऊ. आणि कुठून तुमच्या आयुष्यात प्रेम मिळायला लागेल तुम्हालाच कळणार नाही. कुणीतरी तुम्हाला इतकं छोट्या छोट्या गोष्टीतनं अशा आणून देतील गोष्टी, अचानकच डिश कोणीतरी खायला आणून देईल, कुणीतरी तुम्हाला ड्रेस देईल, म्हणजे असे अनेक प्रसंग घडून आणतो परमात्मा. असं कधीच होत नाही की ते पारडं आहे, ते फक्त घेतंय घेते घेते, नाही. आपण जे देतो ते येणार आपल्याकडं, नक्की येणार. किमान हा जरी विचार करून आपण करायला लागलो ना, तरी आपल्याला त्याचे अनुभव लवकर मिळायला लागतील. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये तर सगळ्यांना एंजल नंबर हे ते दिसतायत. एंजल नंबर जर दिसले अशा प्रसंगाला, तर समजायचं की एंजल तुम्हाला सांगतायत की तुम्ही बरोबर करतायत, बरोबर करतायत. हे सांगतात ते. आणि आपल्याला जेव्हा आपण असं पाठवतो आणि असं मनात विचारायला, अरे असं काही होतं का प्रेम आणि प्रकाश असं पाठवून खरंच, त्या प्रसंगी बघा तुम्हाला त्याचं साईन मिळणार म्हणजे मिळणार. आणि तुम्ही साईन मागू पण शकता की मला काहीतरी साईन द्या, की हे खरंच काम करतं का, हे तुम्ही विचारून बघा. तुम्हाला ते साईन देणार की नंबर्स दाखवतील, नंबर प्लेट गाडीचे, म्हणजे ते काय सिंक्रोनिसिटी, त्याद्वारे ते बोलतात आपल्याशी. आणि यासाठी तुम्ही जरूर जरूर हे प्रयोग करा.
ऑराचे तर आहेतच, प्लस जसं गायत्री त्यांनी सांगितलं की प्रेम आणि प्रकाश सगळ्यात उच्च ऊर्जा, की मी ह्याला प्रेम आणि प्रकाश देते. सोबतच जसं काकूनी सांगितलं की रेकी दिली, तर प्राण्यांना तुम्ही रेकी लांबूनही देऊ शकता, त्याच्या जवळ जायची गरज नाहीये. तुम्ही लांबूनच, जसं कुत्रा आता जसं हे झालं ओरडत होतं तसंच सेम. आता आजचीच मी सांगते, मी आज थोडं प्रवासामध्ये असताना काही लोकांची भांडणं सुरू होती आमच्या गाडीमध्ये. अचानक भांडण सुरू झालं, अचानक. आणि ते एकच माणूस त्यातला खूप जास्त अग्रेशन मध्ये, इतका अग्रेशन मध्ये की मला वाटत होतं अरे यांनाच काही होतंय की काय. आणि तो माणूस शांतच बसेना. तो सारखा सारखा समोरच्याला ढिवचत होता. त्याला तो शांत बसला तरी त्याला जाऊन म्हणजे असा असं त्याला ट्रिगर करत होता. असं झालं. मग मी तेच ऐकत होते थोडं. आणि आपण कुणाला जजमेंट करू शकत नाही की हा वाईट आहे किंवा हा बरोबर आहे. ते त्यांची त्यांची जी कर्म आहेत ते भांडणाच्या स्वरूपामध्ये पार पाडत असतात. पण आपण तिथं एक आहोत ऑब्झर्वर म्हणून. तिथं आपलं काम आहे की अशा वेळी त्या लोकांना एक प्रेम प्रकाश पाठवणे. मग मी पहिले त्यांना रेकीचे सिग्नल पाठवले, चोकुरे पाठवला, सेहेकी पाठवला. आणि किती वेळ चालू असलेले ते वाद, म्हणजे रागारागात बोलणं किंवा हे, नुसते मी सेहेकीचे 2-3 सिग्नल माझ्या थर्ड आय मधून मी अशी इमॅजिन केले की चाललेत. आणि संतुलन संतुलन. दुसऱ्या क्षणाला तो माणूस तावातावात भांडणारा अचानक शांत झाला. सोबतच मी त्यांचा ऑरा पण क्लीन केला. जे होते ते काका त्यांचा. ह्या पद्धतीने आपण करू शकतो. कदाचित ते खरोखर त्यावेळेस घडणार असेल, पण मला वाटलं की हा माझ्या पाठवण्याचा तो फरक होतोय. फरक पडतोय त्या माणसावर. तर हे कलेक्टिव्ह असतं. त्या माणसाचं पण ते असतं. प्लस जर एखादी अशी हिलर व्यक्ती, आपल्यासारखी साधक व्यक्ती, रेकी, ध्यान करणारी व्यक्ती जर त्यावेळी त्या स्थानाला असेल उपस्थित, तर त्या माणसांचा, त्या हिलिंग पॉवरचा 100% परिणाम ह्या प्रसंगांवर घडतो. तुमच्यापैकी कुणीही जेव्हा जेव्हा कुठे जाल आणि असा प्रसंग आला, हे प्रयोग करून बघा. 100% तिथल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. त्यांचा ऑरा क्लीन करायचा, नुसतं म्हणायचं की ह्या व्यक्तीचा ऑरा जो आहे, ऑरिक फील्ड किंवा आभा मंडळ, मी त्या म्हणजे त्यांच्या हायर सेल्फला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. हे वाक्य जसं आपल्यासाठी तसंच त्यांना बोलायचं. प्लस त्यांना म्हणायचं की मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश पाठवते. जरी तो माणूस आपल्याकडे बघतही नसेल, पण त्याचं सबकॉन्शियस माइंड खूप ऍक्टिव्ह असतं. आणि त्यावेळी जर त्याला प्रेमाची फ्रिक्वेन्सी कोणी पाठवली, ते कॅच करतं त्याला, कारण त्याला त्याचीच कमी आहे म्हणूनच तो भांडतोय. ठीक आहे. तर हे सगळं सायंटिफिकली प्रूव्हन आहे, जसं मॅडमनी त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर हे सगळं तुम्ही जरूर तो व्हिडिओ पुन्हा ऐका नीट लक्ष देऊन, आणि हे आपल्या आयुष्यात वापरायला सुरू करा. हे मी पुन्हा एकदा सांगते सगळ्यांना. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. आणि उद्या आपण जमलं तर उद्या रेकी घेऊ. आज आपण ध्यान सत्र घेऊ आपलं. सगळे आपण ध्यान अवस्थेमध्ये. सगळ्यात आधी आपण डीप ब्रिदिंग. रेकी आपला ऑरा स्वच्छ करण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डीप ब्रिदिंग. जितके आपण दीर्घ श्वास घ्यायला लागतो, तितका आपला ऑरा स्वच्छ व्हायला लागतो. आपली चक्र बॅलन्स मध्ये यायला लागतात. जिथं कुठं आपल्याला थोडं टेन्शन, स्ट्रेस जाणवतंय, ते सुद्धा आपल्याला कमी झालेलं जाणवतं. म्हणजेच काय, तर आपला ऑरा स्वच्छ व्हायला लागतो. आपण सगळेजण आरामात टिकून, पाठीला आधार घेऊन, शांतपणे स्थिर होऊन बसू. आणि हळूहळू आपण दीर्घ श्वासांमध्ये जाऊ. कुठेही घाई न करता हळूहळू आपल्या नाकानी एक एक श्वास कोमलतेने सहजपणे आत घ्या. 3 सेकंद होल्ड करा. थांबवा त्या श्वासांना 3 सेकंद. 1, 2, 3 अशा प्रमाणे. आणि सावकाश आपल्या तोंडाने ती हवा बाहेर सोडून द्या. पुन्हा एकदा. एक मोठा श्वास आपण आपल्या नाकावाटे आत घेत 3 सेकंद थांबवत हळूवार बाहेर सोडायचं. दीर्घ श्वास घेताना नेहमी जी हवा आपण नाकावाटे अगदी कोमलतेने आत घेतोय, ती डायरेक्ट आपल्या पोटात गेली पाहिजे.
पोट फुललं पाहिजे श्वास घेताना आणि श्वास सोडताना पोट आपोआपच आतमध्ये जातं. जसं आपण फुग्यामध्ये हवा भरतो अगदी त्याप्रमाणे नाकावाटे अगदी कोमलपणे आपल्या पोटाचा फुगा करा. म्हणजेच काय तर पोट फुलवा, बाहेर काढा. जितकं बाहेर येईल त्याला अगदी खुलून बाहेर येऊ दे. दीर्घ म्हणजे अगदी दीर्घ मोठा श्वास पूर्ण मावून घ्या हवा. 3 सेकंद होल्ड आणि सावकाश तोंडावाटे हळूहळू बाहेर. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो नाकावाटे अगदी मोठा श्वास आत घेतो, आपल्याला जाणवेल की माझ्या पोटासोबत माझी छाती सुद्धा फुलतीये. पहिलं पोट आणि मग छाती, या पद्धतीने दोन्हीही बाहेर फुलून येत आहेत, एक्सपांड होत आहेत. कारण दोन्हीकडे हवेचा प्रवेश होतोय. आपल्या मस्तकामध्ये सुद्धा आपल्याला श्वास जाणवेल जितका आपण दीर्घ ओढू. पोट, छाती आणि मग आपलं सहस्त्रार, आपलं आज्ञाचक्र इथपर्यंत श्वास आपण ओढू. ऑक्सिजन द्या, सगळीकडे ऑक्सिजनचा पुरवठा करा. आपली स्किन, हेअर, त्वचा, केस सगळ्यांसाठी हे उपयोगी आहे. दीर्घ श्वास, डीप ब्रीदिंग. आता 3 सेकंद आपण जे होल्ड करतोय, थांबवतोय, ते न करता केवळ नाकाने श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास, आणि सावकाश नाकावाटे हळूहळू बाहेर सोडायचा. आयुष्य बदलणारी ही क्रिया 10-10 मिनिटं करत मग हळूहळू आपण ध्यानाला सुरुवात करायची. दीर्घ श्वास, पोटामध्ये घेतली का हवा बघा, भरपूर हवा भरून छाती, आपलं आज्ञाचक्र, मस्तक इथपर्यंत श्वास जाणवायला लागतील. कुठली घाई न करता ही क्रिया अगदी हळुवारपणे फील करत एक एक श्वास आत जाणारा, बाहेर येणारा लक्ष देऊन बघत संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन, प्राणवायू अजून काही क्षण दीर्घ श्वासांमध्येच
आणि आता दीर्घ श्वासातूनच हळूहळू आपण सगळेजण आपल्या नैसर्गिक, स्वाभाविक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांना केवळ अनुभव करू, फील करू. खोलवर छातीच्या आतमध्ये, पोटामध्ये किंवा घशात अगदी खोलवर या श्वासांना फील करा. आतपर्यंत जाऊन प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास केवळ बघा, लक्ष देऊन अनुभव करा. इथं असलेला प्रत्येक साधक प्रेम आणि प्रकाशाने भरलेला आहे. प्रत्येक जण दैवी मार्गदर्शनाने काम करतोय. हृदयामध्ये प्रेम आहे, करुणा आहे, प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल, सृष्टीच्या प्रत्येक जीवाबद्दल. आणि हेच हृदय चक्र संतुलनात असल्याचं चिन्ह आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्या श्वासांना देखील फील करा. दिवसभर डोळ्यांनी बाहेरचं विश्व बघत बघत त्यामध्येच अडकून पडलेलं आपलं चित्त, लक्ष या क्षणाला श्वासांवर अगदी खोल आतमध्ये घेऊन जा. शून्य व्हा. कुठलाही विचार नको, चिंता नको. शून्य विचार, पूर्ण श्वासांवर लक्ष.
हळूवार आपण सगळेजण आपापल्या वेळेनुसार आजच्या ध्यान सत्रातून बाहेर या. आपण सगळे भेटू